नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा सोमवार 13 मेचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग झालाय. तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना की काय झालंय ते पाहायला? तर चला पाहूया. सर्वात आधी अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये असतात. अर्जुन हा खूप दुःखी झालेला असतो, रडवेला झालेला असतो, परंतु सायलीचा आपल्यावर प्रेम नाहीये असा त्याचा गैरसमज झाल्यामुळे तो सायलीला म्हणतो, मिसेस सायली, मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचंय. सायली विचारते, काय झालं सर? तर अर्जुन म्हणतो, मला दिसतंय की मागील काही दिवसांपासून तुम्ही एक महत्वाची गोष्ट विसरलाय. सायली विचारते, काय? तर अर्जुन म्हणतो, आपल्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय, परंतु तुम्ही ही गोष्ट विसरलात आणि अशा वागताय की तुम्ही माझ्या खरोखरच्याच बायको आहात आणि तुम्ही माझ्या कुटुंबामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह होताय, आमच्या सर्वांची काळजी घेताय. तुम्ही अनेक वेळेस आम्हाला मदत केलीये. मग मी जेव्हा किडनॅप झालो होतो किंवा मग आपल्या घरात अश्विनबद्दल मोठा स्कॅम झाला तेव्हा सुद्धा तुम्ही त्याला मदत केली. बाबांच्या प्रकरणात, चैतन्याच्या प्रकरणात तुम्ही खूप पुढे आलात, आम्हाला मदत केली. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही सुद्धा आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होताय आणि माझ्या घरातील माणसं ही सुद्धा तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होताय. हे सगळं ऐकून सायलीला जबर धक्काच बसतो. अर्जुन काय बोलतोय हेच तिला कळत नाही. अर्जुन म्हणतो, तुम्ही हे लक्षात ठेवा की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, खरोखरचं लग्न नाहीये. त्यामुळे तुम्ही आमच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नका, कारण तुमच्या अशा वागण्यामुळे उद्या फक्त तुम्हाला त्रास होईल आणि माझ्या माणसांना सुद्धा. असं म्हणून अर्जुन म्हणतो, हे लक्षात ठेवायचं की आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला आता फक्त काही दिवस उरले आहेत. एक दिवस तुम्हाला हे घर सोडून जावं लागेल. सायलीला जबर धक्का बसलेला असतो. अर्जुन काय बोलतोय याचं तिला खूप दुःख झालेलं असतं. तर अर्जुन हा सायलीच्या चेहऱ्यावर कोणते हावभाव आहेत ते टिपण्याचा प्रयत्न करतो. सायली म्हणते, खरं बोलताय तुम्ही सर, मी यानंतर या गोष्टीकडे लक्ष देईन, असं करणार नाही. अर्जुनला खूप वाईट वाटतं. त्याला वाटतं की आपल्याला खरंच वाटलं होतं, सायलीचं माझ्यावर प्रेम नाही, तिला या घरात राहण्याची कोणतीही इच्छा नाहीये. तो सुद्धा खूप दुःखी होतो, त्याच्या डोळ्यातून पाणी येतं, परंतु तो सायलीला काही दिसून येत नाही. गुड, असं लक्षात ठेवा, असं म्हणून अर्जुन तेथून निघून जातो. सायली ही ढसाढसा रडू लागते. अर्जुन सरांचं आपल्यावर प्रेम नाहीये, त्यांनी आज हे सिद्ध करून दाखवलं असा विचार करून तिला खूप वाईट वाटतं. तर इकडे प्रियाने अर्जुनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या गोरेबाईंना बोलवलेलं असतं. ती गोरेबाईंना म्हणते की तुमच्या ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या ज्या काही फाईल्स आहेत त्या मला आणून द्यायच्या. गोरेबाई म्हणते, कोणती फाईल हवी तुम्हाला? सगळ्या फाईल कशाला हव्यात? तर प्रिया चिडून म्हणते, जे सांगितलं ते करायचं, मला सगळ्या फाईल्स हव्या आहेत, तुम्हाला हवे तेवढे पैसे देईल मी. गोरेबाई म्हणते, चालेल ना, परंतु एखादी फाईल असती तर ते सोपं झालं असतं. प्रियाला खूप राग येतो आणि ती म्हणते, जेवढं सांगितलं तेवढं करायचं. गोरेबाई विचारते, पण त्या कॉन्ट्रॅक्टच्या फाईल कुठे असतील? प्रिया चिडून म्हणते, ते मला माहीत असतं तर तुम्हाला हे काम सांगितलं असतं का? मीच जाऊन आणल्या असत्या ना. ते शोधायचं, मगच तुम्हाला पैसे मिळतील. गोरेबाई म्हणते, तुमचं सगळं काम होईल, कोणाला काही कळायचं नाही, फक्त माझ्या पैशांचं तेवढं लक्षात ठेवा. प्रिया म्हणते, हो मी ते लक्षात ठेवील, आता निघा इथून. गोरेबाई तेथून निघून जाते. प्रिया विचार करते, थांबा तुम्ही दोघे अर्जुन आणि सायली, आता तुमच्या लग्नाचा, तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा तमाशा मी सगळ्या जगासमोर मांडते आणि सगळ्यात आधी टाळ्या वाजवणारे सुद्धा मीच असेल, असा विचार करून ती खूप खुश होते. इकडे कल्पना ही घरी मस्त मॅगझिन वाचत बसलेली असते. तेवढ्यात कुसुमताई तेथे येते. कुसुमताईला पाहून कल्पनाला खूप आनंद होतो. कुसुमताई म्हणते, मला पापड आणि लोणच्याची खूप कामं होती ना, त्यामुळे भेटायला यायला जमलंच नाही, परंतु आज सकाळी सायलीने मेसेज केला की मला भेटायला ये, त्यामुळे लगेच आले. कल्पना म्हणते, हो सायली तिच्या रूममध्ये वर आहे. कुसुम विचारते, मी जाऊ शकते का? कल्पना हो म्हणते. कुसुमताई ही सायलीच्या रूमकडे येऊ लागते. तर इकडे सायली ही तिच्या रूममध्ये खूप दुःखी होऊन बसलेली असते. तेवढ्यात कुसुमताई तेथे येते. या दोघी एकमेकांना मिठी मारतात. कुसुमताई म्हणते, काय ग सायली, तू मला भेटायला नाही आली, मलाही नाही जमलं. आज सकाळी तू मेसेज केला ना, मी लगेच धावत पळत आले. परंतु सायली तिचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत असते. आपण रडतोय हे कुसुमताईंना कळू नये यासाठी प्रयत्न करत असते. ती म्हणते, तू थांब, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. परंतु कुसुमताईंच्या हे लक्षात येतं आणि कुसुमताई म्हणतात, सायली काय झालंय, तू रडतेस का? मला तर वाटलं तू मला असंच भेटायला बोलवलंय,
परंतु काहीतरी झालंय, सांग मला काय झालंय, तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? हे ऐकून सायली ही धाय मोकलून रडू लागते, ढसाढसा रडू लागते. कुसुमताईला मोठा धक्काच बसतो. कुसुमताई विचारते, काय झालंय, लवकर सांग मला. तो चिडका बिब्बा तुला काही बोलला का? पूर्ण आजी तुला लागेल असं काही बोलल्यात का? काय झालंय घरामध्ये? तर सायली म्हणते, नाही कुसुमताई, मला कुणी नाही दुखावलंय, कुणी काही नाही बोललंय. माझ्याच एका चुकीमुळे मी दुःखी झालीये. परंतु कुसुमताईला काहीच कळत नाही. सायलीने अशी काय चूक केलीये की ज्यामुळे ती इतकी दुःखी झालीये? सायली म्हणते, मी विसरून गेले होते, मी कोण आहे, कुठून आलीये. मला आईबाप नाहीये, नाव नाहीये. ज्या मुलीला स्वतःचं काहीच माहीत नाही, काही आगापिच्छा नाही, ठाव ठिकाणा नाही, ती इतकी मोठी स्वप्न पाहू शकत नाही, हे मी विसरून गेले होते. कुसुमताईला काहीच समजत नाही. तेवढ्यात तिला सायलीच्या बेडवर ठेवलेलं तिने अर्जुनसाठी लिहिलेलं लव्ह लेटर दिसतं. हे लव्ह लेटर ती वाचू लागते आणि तिला मोठा धक्काच बसतो. सायली ढसाढसा रडतच असते. या लव्ह लेटरमध्ये अर्जुनबद्दल सायलीने आपल्या भावना व्यक्त केलेल्या असतात. त्याला आय लव्ह यू म्हटलेलं असतं. कुसुमताईला हे वाचून जबर धक्काच बसतो आणि त्या विचारतात, सायली हे सगळं तू लिहिलंयस का? सायली म्हणते, हो मी लिहिलंय. आणि ती पुन्हा ढसाढसा रडू लागते. कुसुमताईंना मिठी मारते. कुसुमताईंना सुद्धा जबर धक्काच बसलेला असतो. कुसुमताई तिला शांत करतात आणि म्हणतात, सायली मी तुला म्हणत होते, मला याचीच भीती वाटत होती, तू उगचच त्या अर्जुनमध्ये इतकी गुंतलीस. तर सायली म्हणते, मी नाही गुंतले, मी कोणत्याच गोष्टीचं लक्ष नाही ठेवलं. मी अर्जुन सरांच्या नाही तर त्यांच्यातील लाघवी माणसाच्या प्रेमात पडले. मला कळलंच नाही की मी कधी त्यांच्या प्रेमात पडले. कदाचित ते माझी खूप काळजी घेतात तेव्हा त्यांच्या प्रेमात पडली असेल, किंवा कदाचित जेव्हा कोणत्याही संकटात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तेव्हा मी त्यांच्या प्रेमात पडले असेल. त्यांच्यातील माणूस तू पाहिलाच नाहीये. अगं कुसुमताई, इतक्या महिन्यांपासून आम्ही या खोलीमध्ये राहतो, परंतु आजपर्यंत त्यांनी कधीही त्यांची मर्यादा ओलांडली नाहीये. कधीसुद्धा मला अनकम्फर्टेबल वाटेल, अवघडल्यासारखं वाटेल असं ते कधीही वागलेलं नाहीये. खूप चांगले माणूस आहेत ते. मी त्यांच्या त्या माणसाच्या प्रेमात पडले, परंतु हे माझं एकतर्फी प्रेम होतं. मी खूप मोठी चूक केलीये आणि त्या चुकीचा त्रास आता मला होतोय. आता अर्जुन सुभेदार यांची बायको कशी असायला हवी? शिकलेली, चांगल्या कुटुंबातील, श्रीमंत, दिसायला सुंदर. परंतु मी हे सगळं विसरून गेले होते. मी एका स्वार्थासाठी त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय हे माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं आणि म्हणूनच मला त्या चुकीची शिक्षा भोगावी लागतीये. मला खूप त्रास होतोय. अर्जुन सर हे माझे कधीच होऊ शकत नाही. माझं प्रेम मला कधीच मिळू शकत नाही हे मला कळतच नव्हतं. तर कुसुमताई म्हणते, मला याचीच भीती वाटत होती. तू समोरच्याला स्वतःचं बनवून घेतेस, मानून घेतेस, त्यांच्यासाठी सगळं झोकून करतेस, तुला याचाच त्रास होतोय. तर सायली म्हणते, मी स्वतःच्या स्वभावामुळे नाही तर अर्जुन सरांच्या स्वभावामुळे त्यांच्याकडे झुकले आहेत. ते खूप चांगले आहेत. तुझ्यासमोर दिसणारे अर्जुन सर आणि खरोखरचे अर्जुन सर यामध्ये खूप मोठा फरक आहे. पण तुला नाही कळायचं ते. मला खरे अर्जुन सर कळले, म्हणूनच मी त्यांच्या प्रेमात पडले. असं म्हणून सायली ही पुन्हा एकदा कुसुमताईच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागते. कुसुमताईला खूप वाईट वाटतं. इकडे अर्जुन हा त्याच्या गाडीमध्ये बसलेला असतो. तो मोबाईलवर सायलीचा फोटो पाहतो. तो सुद्धा रडत असतो. तो म्हणतो, मिसेस सायली, मी खूप स्वप्न पाहिली होती, तुम्हाला माझी बायको म्हणून संपूर्ण जगासमोर मिरवायचं. परंतु तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. मी तुमच्यावर एकतर्फी प्रेम करतो. आता मी माझ्या भावनांना कसा आवर घालू? मी तुम्हाला माझ्यापासून दूर नाही करू शकत. परंतु जर तुमचंच माझ्यावर प्रेम नाहीये तर मी काय करू शकतो? असं म्हणून अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तो सायलीचा फोटो छातीला कवटावतो आणि ढसाढसा रडू लागतो. तर इकडे सायली ही सुद्धा रडत असते. कुसुमताई म्हणते, सायली आता तू येथे नाही राहायचं, चल माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता. मी तुला येथे नाही राहू देणार, नाहीतर तुला खूप त्रास होईल. तर सायली म्हणते, नाही कुसुमताई, मी तुझ्याबरोबर अशी अचानक नाही येऊ शकत. तर कुसुमताई म्हणते, मी तुझ्या सासूशी बोलते, चांगल्या आहेत त्या तुला 4 दिवस माहेरपणाला पाठवतील. तर सायली म्हणते, त्या चांगल्या आहेत, त्याचा आपण फायदा नाही उचलायचा. मी जर अशी आले तर अर्जुन सरांना वाटेल नक्कीच काहीतरी घडलंय, प्लीज मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत. तेव्हा कुसुमताई म्हणते, तू असं का वागतेस? तर सायली म्हणते, जे घडलंय त्यात माझी चूक आहे. मी त्यांच्यावर एकतर्फी प्रेम केलं. कुसुमताई म्हणते, तू येथे राहिलीस
तर अर्जुनला तुझ्या मनातील भावना कळतील. परंतु सायली म्हणते, नाही, मी माझ्या भावनांना आळा घालेल, त्यांना माझ्या मनात दाबून ठेवेल. तू नको काळजी करूस, मी असं काहीही होऊ देणार नाही. सायली रडू लागते आणि म्हणते, मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या नशिबात काहीच नाहीये, ना आईबापाचं सुख ना कुटुंबाचं सुख. आता अर्जुन सरांवर प्रेम केलं तर ते सुद्धा मला मिळणार नाही. असं कसं माझं नशीब आहे? माझ्याजवळ माझं प्रेम नाहीये, पण तू आहेस ना, तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. असं म्हणून सायली पुन्हा रडू लागते. त्याच वेळेस कल्पना तेथे येते आणि सायलीचं बोलणं ऐकते. कल्पनाला धक्काच बसतो आणि ती विचारते, काय झालं सायली? तू असं का म्हणालीस की तुझ्याजवळ तुझं प्रेम नाहीये? तेव्हा कुसुमताई आणि सायली खूप घाबरलेल्या असतात. सायली तिचे डोळे पुसते. कुसुमताई म्हणते, ती मधुभाऊंबद्दल बोलत होती. आता मधुभाऊंचं प्रेम आमच्याजवळ नाहीये ना, आम्ही दोघीच एकमेकींसाठी आहोत. तेव्हा कल्पनाला हे पटतं. कल्पना म्हणते, सायली नको काळजी करू, मधुभाऊ लवकरच सुटतील. आता अर्जुन आणि तू इतकं धडपडताय, मग लवकरच या केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल आणि अशा केसेसमध्ये वेळच लागतो हे तुला माहितीये ना. कुसुमताई म्हणते, खूप हळवी आहे ती, तिच्याकडे लक्ष ठेवा, तिला जपा. तर कल्पना म्हणते, मला त्याची काही गरज नाहीये, कारण तिचा नवरा आहे ना, तिचा नवरा तिची खूप काळजी घेतो. नवरा बायकोचं एकमेकांवर कसं प्रेम असावं हे त्या दोघांकडून शिकून घ्यावं. दोघे एकमेकांची खूप काळजी घेतात. कुसुमताई ही सायलीकडे पाहते आणि कल्पनाला म्हणते, आता मी जाते, तुम्ही तिची काळजी घ्या. असं म्हणून कुसुमताई तेथून निघून जातात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुनला कळणार की सायली रडते आणि तो विचारणार, काय झालंय तू अशी का रडतेस? तर कुसुमताई या अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतील आणि अर्जुनकडून वचन मागतील की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर तू पुन्हा कधीही सायलीला भेटणार नाहीस. त्यामुळे अर्जुनला मोठा धक्काच बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या या मराठी कथा सरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि उद्या सकाळी सर्वात आधी आमच्या चॅनलला भेट द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो.